शेतकरी भावांनो, खत जर घ्यायचं असेल तर त्याची ऑनलाईन बुकिंग ही प्रायोगिक तत्वावर यावर्षी सरकारनं महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यात चालू केली होती. त्यामध्ये कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर. मात्र आता सरकारनं 9 जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा या प्रायोगिक तत्वावर या खतांची ऑनलाईन विक्री करण्याचं ठरवलेलं आहे. ऑनलाईन बुकिंग करायची आणि त्यानंतर खरेदी करायचं. मात्र आपल्या ग्रामीण भागामध्ये खरी परिस्थिती काय असती? प्रत्येक शेतकऱ्याजवळ काय नगदी पैसे नसतात खतं घ्यायचे त्यावेळेस, कारण प्रत्येक शेतकरी काय श्रीमंत नाही. आणि सध्या तुम्ही पाहिले जसं राज्य सरकारची परिस्थिती आहे, पटकन कर्जमाफी द्यालेत का, काऊन देईनं, त्याची काय अडचण असेल असं समजू आपण. मग तशी शेतकऱ्याची परिस्थिती असती. आणि जर ही ऑनलाईन बुकिंग केली तर ते बुकिंग केल्याच्यानंतर ज्या दुकानदाराकडे खत उपलब्ध आहे, आता त्याचे आणि या शेतकऱ्याचे सूत्र बरोबर असतात का? कारण शेतकऱ्याचं ठरलेलं असते. काही दुकानदार फिक्स असतात, उधार पाधार कमी जास्त देऊन घेऊन आपला ते त्याचा व्यवहार चालवित असतात. आणि जर अशी ऑनलाईन मार्फत जर बुकिंग करायची आणि ते खतं घ्यायचे, आता याच्यावर शेतकऱ्यांचे काय मत आहेत कोल्हापूरच्या किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या? आता त्यांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही असताल त्या जिल्ह्यातून तर तुम्हाला याचे काय अनुभवले ते मात्र तुम्ही कमेंट करून सांगा. आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्या कमेंट वाचा, म्हणजे नेमक्या त्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या सुद्धा तुमच्या लक्षात येतील. आणि नेमकी ही ऑनलाईन बुकिंग मग फायद्याची का शेतकऱ्यांच्या तोट्याची हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. आता रासायनिक खत विक्रीसाठी फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल म्हणजे FFS ही ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली आता राज्यात 9 जिल्ह्यात राबविण्याचं ठरवलेलं आहे. हा पथदर्शी प्रकल्प अगोदर आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला. आता तिथं तुम्ही पाहिला असेल बातम्यामध्ये की काही शेतकऱ्यांनी यासाठी विरोध केला होता. छत्रपती संभाजीनगरमध्येही केला होता, त्यानंतर कोल्हापूरमध्ये तर मोर्चेसुद्धा निघले होते असं बातम्यामध्ये दिसलं होतं. बघा, आता तिथले जर शेतकरी असतील तर त्यांनी जरूर ती फायद्याची का तोट्याची ऑनलाईन बुकिंग नक्कीच कमेंट करा. आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा कळू द्या की खरं त्या बुकिंगमुळं फायदा झाला, जे पाहिजे ते खत मिळालं, उधारपाधार मिळालं का नाही मिळालं हे सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या लक्षात येईल, ज्या आता जिल्ह्यामध्ये ही राबवली जाणार आहे. आता त्यामध्ये जिल्हे आहेत पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये या प्रकल्पाचा आता समावेश करण्यात आलेला आहे. आता मागे एकदा पुन्हा सरकारनं धोरण असं राबवायचं ठरवलेलं होतं, ते आता पुढे एखाद्या वेळेस होऊ शकतं की जशी आता या कंपन्यांना खताची सबसिडी दिली जाते, ते सबसिडी आता शेतकऱ्याला द्यायची. म्हणजे जी समजा खताची थैली आपण 300 रुपयाला घेतो ती 2000ची, म्हणजे त्यावेळेस शेतकऱ्यानं 2000 रुपये त्या दुकानदाराला द्यायचे, ते खत घ्यायचं आणि मग त्या तिथं आधार थंब द्यायचा आपला. आणि थंब दिल्याच्यानंतर मग त्या शासनाच्या मार्फत त्या शेतकऱ्याला त्या खताचं अनुदान त्याच्या खात्यामध्ये येणार. असं सुद्धा राबवण्याचा विचार चालू आहे, भविष्यात होऊ शकतं. मात्र या गोष्टी झाल्या तर 2000 रुपये त्या शेतकऱ्याजवळ नगदी द्यायला नसतील. जसं सध्या तुम्ही आता कर्जमाफीचं पाहिले, मला सांगा राज्य सरकारनं तसं पाहिलं तर कर्जमाफी एकाच टप्प्यात द्यायला पाहिजे की नाही? सगळ्या बँकाचा डाटा एकदाच घ्यायचा, जे पात्र शेतकरी त्याच्या भडकन याद्या लावायच्या, 2 लाखाच्या आतले 2 लाखाच्या वरचे नियमित शेतकरी, आणि लगेच आधार प्रमाणीकरण खटाखटा त्याच्या खात्यात पैसे. बरोबर आहे का नाही? मग जसं राज्य सरकारची परिस्थिती असेल तशी शेतकऱ्याची असू शकते का नाही? आता हे जे काही करण्यात येत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात 21 ऑगस्ट अखेर 15,637 शेतकऱ्यांनी 44,663 टन खरेदी केलं होतं खत या बुकिंगच्या माध्यमातून. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2,47,956 शेतकऱ्यांनी 1,07,814 टन खताची खरेदी या ऑनलाईन मार्फत केली होती. आता बऱ्याच शेतकऱ्यांना या ज्या ज्या जिल्ह्यात झालं नाही त्याला माहितीही नसेल नेमकं हे बुकिंग कसं करायचं. आता यामध्ये ही प्रणाली करण्यामागचा उद्देश कसा सांगितला जातो की शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आता यावर्षी तुम्ही बघितलं असेल की रात बेरात शेतकरी त्या दुकानदाराच्या घरासमोर दुकानासमोर थांबले होते खताची लाईन धरून, मात्र खत मिळत नव्हतं. आणि हे करण्यामागं किंवा हे राबवण्यामागं किंवा ही लाईन लागण्यामागं प्रमुख कारण काय माहिती आहे का? तर राज्य सरकारचं किंवा केंद्र सरकारचं धोरणसुद्धा असं आहे की होईल तवर रासायनिक खताचा वापर कमी करायचा आणि नैसर्गिक शेतीवर भर द्यायचा आहे. आता हा चांगलाही मुद्दा आहे,
कारण रासायनिक खताचे दुष्परिणाम काय व्हायलेत हे आता आपल्या लक्षात आलेत. जमिनीचाही पोत खराब व्हायला आणि रासायनिक खताचे धान्य खाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायलेत. त्यामुळे बरेच शेतकरी हे स्वतःसाठी तरी नैसर्गिक भाजीपाला वापरायला लागलेत आणि नैसर्गिक फवारणी, कोणतंही रासायनिक फवारणी नाही, रासायनिक खत नाही, असं सुद्धा करायला लागलेत. आता हे बुकिंगचं जे ॲप आहे तर ते आपल्याला फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल हे ॲप मोबाईलवर डाउनलोड करायचं. त्याच्यात आधार नंबर किंवा फार्मर आय डी टाकायचा, रजिस्ट्रेशन करायचं आणि आपल्या सोयीनुसार त्यामध्ये दुकानाची यादी दिसणार, आपल्याला कोणते खतं त्या दुकानात उपलब्ध आहेत ते दिसणार, त्यावरती बुकिंग करायची, त्यावर एक QR कोड जनरेट होणार. तो QR कोड खताच्या दुकानात जाऊन स्कॅन करायचा, म्हणजे आपली त्या संबंधितची पावतीसुद्धा तिथून जनरेट होणार, खताचं बिल तिथं द्यायचं. आता खरी अडचण आहे, आता शेतकऱ्याला त्यावेळेस जवळ पैसे नसतात, तिथं खत शेतकऱ्याला उधार पाधार घ्यायचं असते आणि मग ते दुकानदार त्या शेतकऱ्याला उधार देणार का किंवा नगदीच द्या म्हणणार. आता हे जे कोल्हापूर किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांनी त्यांचे याबाबतचे अनुभव आपल्या कमेंटमध्ये सांगा आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव काय आहेत हे वाचा. अशा प्रकारे ही बुकिंग यापुढं या 9 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. आता कमेंटमध्ये जे उत्तरं येतील याबाबतचे ते तुम्ही वाचू शकता आणि आपणही यापुढं नक्कीच त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेऊ की खरंच त्यांचे काय अनुभव होते. आता ही जर ऑनलाईन बुकिंग चांगली आहे का वाईट आहे, तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.